काल बोलवलं बे आले पा गोष्ट अशी आहे का उद्या आहे माझा वाढदिवस. का मजाक? अबे यार 2 दिवसा पहिले मला सांगितलं असतं तर मी 3.5 किलोचं कोंबडं माझ्या घरी होतो, मस्त पार्टी केली असती. पण का करते मी त्या दिवशीच विकलं कोंबडा. अबे मला सांगलं असतं मी डीजे आणला असता. बे बेसन तोंड्या पहिलं गोष्ट तर ऐक माही पूर्ण. एक पोरगी आहे म्हणजे क्रश आहे माई. भाऊची क्रश. तू गेम नको घेऊ साला लाज येते मला. हां तर गोष्ट अशी आहे की एक पोरगी आहे, तिले मी उद्या भेटायला बोलवलं का माझा वाढदिवस आहे असा मी तिला गेम दिला. तर सचा तू एक काम कर, तू का नाही उद्या नकली गुंड शोध. मग ते नकली गुंड तिथं येईन, तिच्यासोबत छेडछाड करन. मग मी त्या गुंड्याला बोत मारणार. मग हे सर्व पाहून ते क्रश इम्प्रेस होणार. मग मी तिला प्रपोज करणार. मग हो म्हणणार का नाही ते. कसा वाटला प्लॅन? मस्त प्लॅन आहे. पण तिच्या मैत्रिणीसोबत मी शेटिंग लावून देतो. कर दी ना छोटी बात. विचारायची गोष्ट आहे का बेबे? करून देतो ना. आणि हा गोल्या तू का नाही उद्या 4 व्हीलर पाहून ठेवतो बापू. कायले? अबे तो आपला मागच्या वेळीचा सुपर हिट डायलॉग विसरला का? 10 एकर वावर आहे, WCला जाणार आहे. तर मग WCला वाले का स्पेंडर जाते का? तर म्हणून तू उद्या काम करून ठेवते. ठीक आहे, तर भेटू मग उद्या. चला. हो. बे कोणाची तरी मस्त सुटली बे. काय फॉर्मल ड्रेस घाल लावून आला बे तू? अबे यार आता हो माहित आहे मी स्मार्ट दिसतो हिरो सारखा म्हणून. कायचा हिरो? वारक तोंडाचा नुसतं हड्डी दिसतंय. चांगला जीन्स गिन लावून आला असता. हो घे आता तू शिकवशील मला. चांगला सभ्य घरचा पोट्टा वाटलो पाहिजे का नाही WC लेवलसारखा आहे का नाही रे? हो. मग नाही आता मान्य कर तुम्ही का सध्या WC लेवलला नाही याव, पण आता माझ्याकडे 10 एकर वावरांचे WCला जाणार तर आहे ना. जीन्स लावण्यामध्ये छपरीसारखा. झालं का बे तुमचं जायचं? वा सर, खूप लवकर आले सर तुम्ही. एवढ्या शुभकामना चालू एक तर नारळ फोडायला का? वा साला तूच माझा खरा मित्र आहे बापू. फोडू दे. एक नमन गवळा. अरे गणपती बाप्पा चला बसा. लय जड आहे हो, लय जड आहे हो, लय जड आहे, लय जड. बेसाच्या मला समोर बसू दे. नाही बे मी बसतो. अबे मला मागून समोरचं दिसत नाही म्हणून मला बसू दे. अबे तू ऐक, मला किडनी स्टोन आहे म्हणून मला समोर बसू दे. अबे बसू दे म्हणलं ना. तर ठीक आहे, तुला गाडी चालवायची आहे का? ड्रायव्हर आहे ना? असा कसा बसू देत नाही. चलो तिकडा. अबे मला बसू दे ना. अबे तू होय मांग. अबे तू हो तिकडं. मला बसू दे. होय मागो. जे काय तुझ्यासाठी आहे आपलं WCL वालाच काम आहे. वा मांगा साले वा. समोर बसतो ना मी. बसनंतर मांगा बसा नाही तर घरी वा दोघं खाली हो. वा मांगा. हे कोण आहे दुसरा? खाना
डायरेक्ट मला तिकडे नाही त्या जंगलात तू तुडवून दे. हात तर लावून बघ. दे, 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 दे. दे. उतर साल्या, उतर, उतर, उतर. समोर बस. चालेल ना, चालेल. बे मला संडासली लागली आता बे. खाणं पुन्हा खाणं नारळ काटावर येतपर्यंत. थांबो बापू तू गाडी आता मला जास्त लागते. थांबे थोडा त्याला काय तिकडे वाट पाहता पहिलेच उशीर झाला आता काही थांबायला जमत नाही. बे थांबवले का ना, गाडी भरवून टाकन. बे गाडी घेऊन भरत तुळत तुले. बे जाऊ दे ना बे आता मला. थोडा वेळ रोकव आता. मग लई मस्ती करत होता ना. चल ना आता. साला एंट्री मध्येच पचका झाला आता समोर तर पुन्हा का होते का. हाय. एवढा वेळ लागते घरी यायला. अरे यार काय सांगू ते मदत माझी एक मीटिंग होती. बाप्पा तुही कोणती मीटिंग. छपरी समजली का हो मला. फ्युचर WCL मॅन आहे ना 10 एकर वावर आहे म्हटलं आणि ते WCL जाणार आहे त्याची मीटिंग होती. अच्छा. हां तू काय करत होती मग बोर वगैरे झाली असेल ना. नाही गेम खेळून पैसे जिंकत होते. गेम खेळून पैसे. हां हे बघ हे आहे रमी सर्कल ॲप. इथं गेम खेळून पैसे जिंकू शकतो. इथे 1 करोडापेक्षा जास्ती प्लेयर्स आहे आणि 10 सेकंदामध्ये जिंकलेले पैसे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो. आणि हा गेम खेळायला खूप मस्त मजा येते आणि स्मूथ पण चालते आणि याचे ग्राफिक मस्त आहे. बे तर बहुत सही आहे बे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून डाउनलोड करशील तर 2000पर्यंत बोनस मिळतो. आत्ताच करतो. कर. मग काय प्लॅन आहे आजचा. काय नाही तुला इम्प्रेस करून पटवाचा. हे छपरी आहे तू यांच्याकडे लक्ष नको देऊ. हे छपरी आहे. केक वगैरे कुठे आहे. केक कुठं आहे केक मला दे ना. आत्ताच नारळ टाकून आला ना पुन्हा केक पाहिजेस का. 1 मिनिट थांब. सच्या इकडे रे थोडंसं. बे मी का म्हणतो केक जास्त. हो जा बे त्या गुंड्याला फोन कर. हॅलो हा कुठपर्यंत आले भाऊ. का भाऊ तू एवढं दूर बोलवलं. पोट्टे गेले थकून सगळे. अबे का पैदल येऊन राहिले का. अरे भाऊ गाडीनंच येतं. पोट्टे गेले थकून 90 मारत आहे तिकडं. जागा मस्त आहे ना चल फिरून येऊ. तुम्हाला एकटीलाच बोलवत का. अरे ते कसं स्पेशल कामासाठी स्पेशल व्यक्तीलाच बोलावं लागते ना. का बे नुसतं गाड्या नाही तर बापाला सांगणं स्टाईल्स लावायला येतं. बाप कोणाचा काम नाही लागत. थोडं सांभाळून चाल हा ना म्हणजे कसं पाण्या पावसाचे दिवस आहे नाही का पडून वगैरे जाशील. घे म्हणलास तरी मी. काय बघताय. काही नाही एक गोष्ट सांगू तुला. हो मी खूप गोड असते. नाही तू हसताना खूप गोड दिसतेस. काय यार तू पण. कोण रडत आहे. काही नाही ग वेडे हे तर आनंदाचे अश्रू आहे.
असं आमच्या जीवनात हे असे क्षण अमावस्या पौर्णिमेसारखे येतात ना, म्हणून मग आपोआप हे आनंदाचे अश्रू व्हायला लागतात. तुला माहीत आहे, इसवी सन 1837मध्ये माझ्या आबाजीच्या पोराच्या नाताचा मेवण्याच्या आत्याच्या मामाजीचा नातू असाच एक वेळ एका नाल्यावर मासऱ्या पकडायला गेलता. भाडखाव तिथंच डुबून मेलं. कसा? तुला काय करत आहे? तू आज होता का? त्याला तिकडे बसून आला असेल केक. हो चला तिकडे बसू. बे मी का म्हणतो, करून टाक प्रपोज. कवा गुंडी न कवा करशील तू प्रपोज? करू का? करून टाक ना मग. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही वा समोर, मी करून टाकतो. बे. वा. का पाहतंय? काही नाही. मग मंगापासून मला टाकून राहिला ना. आचले, मला तू बहुत आवडते. भोकण्या भोकाच्या तिकडं कुठं चालला बे? इकडे या, चष्मा लाव ना. चल, और इस बुरी भाई की नजर पर कभी संदेह नहीं करते. काय झालं बे इथं? पोरीले घेऊन आले का? हे घेऊन आलो. इकडं नाही, इकडं आहे. तुम्ही कोण? आम्हाला नाही ओळखत तू? नाही. अबे 150 सेंटीमीटर जेव्हा कोण तोड करत राहायचे ना, तेव्हा त्याची मायमध्ये अबे झोप झोप, नाही तर इजगुरी बाई येईन. तू तो लपत आहे, बाहेर निघ. यायचं का हो रे? अबे त्याला घेऊन कुठं चालला? पोरगी इकडे आहे. बसली ना तंब्या का भाऊची झापड? तंबाच्या भावले नाही, तंबाच्या भावालेच बसली. एवढी हिंमत? इजगुरी भाईच्या माणसाला झापड मारली, त्याचे डॉन पकड पोरीले. भाऊ मले पण मारली. तू एवढी हिंमत, तू त्याच्या डॉनले मारला? नाही त्यानं मारलो. तू एवढी हिंमत, तू त्याच्या डॉनले मारला? मी नाही, त्यानं मारलं. इकडे तुले मी गुंडे बोलाव म्हणलं होतं का कॉमेडियन बोलाव म्हणलं होतं? काय बोलवलं बे? कोण आहे बे? कोणाचा? आबाजी तुम्ही इथं? चुप. तू ओळखते याले? हो, भाऊ आहे माझा.
कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसं केलं तर करून टाका. आणि विसरू नका रमी सर्कल ॲप डाउनलोड करायला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की गेममध्ये काही फायनान्शियल फॅक्ट आहे, त्याच्यामुळे गेम हा तुम्ही आपल्या जबाबदारीवर खेळा. आणि बघत राहा व्हिडिओ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.